ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी करण्यात येते। हिंदू धर्मामध्ये या दिवसाला विशेष महत्त्व आहे। विशेषतः सुवासिनी महिलांसाठी हा दिवस अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी व्रत ठेवतात आणि वडाच्या झाडाची विधिवत पूजा करतात। वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळतो। मात्र अनेक महिलांच्या मनात एक प्रश्न नेहमी निर्माण होतो की जर एखादी महिला गरोदर असेल तर तिने वटपौर्णिमेची पूजा करावी का? तसेच गरोदर महिलांनी वडाची पूजा करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वटपौर्णिमेचा उपवास गरोदर महिलांनी करावा का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट पाहता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। तसेच व्हिडिओतील माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला व्रत ठेवतात आणि 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात। या दिवशी वडाच्या झाडाला हळदकुंकू वाहिले जाते, फुले अर्पण केली जातात आणि झाडाभोवती पवित्र दोरा गुंडाळून 7 प्रदक्षिणा घातल्या जातात। या प्रत्येक प्रदक्षिणेला एक गूढ आणि आध्यात्मिक अर्थ मानला जातो। असे सांगितले जाते की ही 7 प्रदक्षिणा म्हणजे 7 जन्मांचे प्रतीक आहे आणि या जन्मजन्मांतरीच्या नात्याला दृढ करण्याची प्रार्थना असते। या व्रतामागे एक अत्यंत प्रसिद्ध आणि पवित्र कथा आहे, वटसावित्री व्रत कथा। सावित्री आणि सत्यवान यांची कथा म्हणजे निष्ठा, प्रेम आणि श्रद्धेचे सर्वोच्च उदाहरण आहे। सावित्रीने आपले पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवले होते। हा तोच दिवस होता ज्या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा होती। त्यामुळे ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी संसारासाठी केला जात असल्याची मान्यता आहे। वडाच्या झाडाखाली सत्यवानाचे प्राण परत आल्याने वटवृक्षाला या पूजेत महत्त्वाचे स्थान आहे। तसेच वडाला 7 वेळा फेया मारत दोरा बांधून 7 जन्मासाठी हाच पती मिळावा अशी प्रार्थना सुवासिनी महिला करतात। त्यामुळे हा दिवस प्रत्येक विवाहित महिलेसाठी खास असल्याने या दिवशी सुवासिनी महिला वडाची विधिवत पूजा करतात। वटसावित्री व्रताची संपूर्ण कथा आमच्या चॅनेलवरती उपलब्ध आहे, ती तुम्ही फक्त एकदा ऐका, तुम्हाला तुमच्या व्रताचे पूर्ण फळ प्राप्त होईल हे नक्की। ही कथा वटवृक्षाखाली घडल्याचे मानले जाते, म्हणूनच वटपौर्णिमा हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो। वटपौर्णिमा हा केवळ पूजा विधीचा सण नाही, तर तो स्त्रीच्या श्रद्धेचा, त्यागाचा आणि आध्यात्मिक शक्तीचा उत्सव आहे। या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाजवळ एकत्र येतात आणि पूजा करतात। पूजेदरम्यान वटसावित्रीची कथा ऐकली जाते। महिलांची श्रद्धा असते की या पूजेमुळे अखंड सौभाग्य लाभते आणि संसारातील सुखसमृद्धी वाढते। त्यामुळे अनेक महिला या दिवसाची वर्षभर वाट पाहत असतात। वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला व्रत ठेवून 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात व आपल्या सुखी संसारासाठी प्रार्थना करतात। हा सण विशेषतः सुवासिनी महिलांचा सण मानला जातो। नवविवाहित महिलांसाठी तर पहिली वटपौर्णिमा खूपच खास असते। लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा असल्यामुळे त्या मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने हे व्रत करतात। कुटुंबातील ज्येष्ठ महिलांकडून पूजा कशी करायची याचे मार्गदर्शन घेतात आणि पारंपरिक पद्धतीने वडाची पूजा करतात। मात्र वडाची पूजा किंवा वटपौर्णिमेचा व्रत हा गर्भवती महिलांनी करावा का, याबाबत अनेकांना माहिती नसते। पण जेव्हा महिला गरोदर असते तेव्हा परिस्थिती थोडी वेगळी असते। गरोदरपणात शरीरात अनेक बदल होत असतात, त्यामुळे धार्मिक विधी करताना काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक असते। अनेकदा घरातील ज्येष्ठ मंडळी वेगवेगळे सल्ले देतात। काही जण पूजा करू शकता असे सांगतात, तर काही जण काही विधी टाळण्याचा सल्ला देतात। त्यामुळे अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण होतो।
अनेक महिलांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की जर एखादी स्त्री गरोदर असेल तर तिने वटपौर्णिमेची पूजा करावी का? जर पूजा करावी तर पूजा करताना कोणत्या गोष्टींची काळजी गरोदर महिलांनी घ्यावी? परंपरेनुसार काही विधींमध्ये सूक्ष्म बदल केले जातात, कारण व्रताचे मूळ तत्व हे श्रद्धा आहे, कठोर विधी नाही. इतर महिलांसारखी वडाची पूजा गरोदर महिला करत नाही. हे व्रत अखंड सौभाग्यासाठी असल्याने ते सौभाग्यवती गरोदर महिलांनी केलेले नक्कीच चालते, पण फक्त वडाची पूजा करताना काही गोष्टींची काळजी गरोदर महिलांनी घ्यावी. वडाची पूजा करताना गरोदर महिलांनी कोरडी पूजा करावी असे सांगितले जाते. म्हणजेच वडाच्या झाडाला दिवा लावणे, हळदकुंकू वाहणे, फुले अर्पण करणे आणि फळांचा नैवेद्य दाखवणे हे सर्व करता येते. आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी देवाकडे प्रार्थना करणे शुभ मानले जाते. मात्र गरोदर महिलांनी ओटी भरू नये असे अनेक ठिकाणी मानले जाते, त्यामुळे त्यांनी केवळ कोरडी पूजा करावी. पूजा करताना श्रद्धा आणि भक्ती भाव असणे महत्त्वाचे असते. काही विधी केले नाहीत म्हणून पूजेचे महत्त्व कमी होत नाही. तसेच वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारू नयेत असे देखील सांगितले जाते. सामान्यतः वटपौर्णिमेच्या दिवशी महिला वडाच्या झाडाभोवती 7 प्रदक्षिणा घालतात. झाडाला दोरा गुंडाळत 7 फेऱ्या मारतात. हा पूजेचा महत्त्वाचा भाग मानला जातो, परंतु गरोदर महिलांनी हा विधी टाळावा. गर्भवती महिलांनी वडाला फेऱ्या न मारता आणि ओटीन भरता बाकी पूजा विधिवत केलेली चालते. त्यामुळे गरोदर महिलांनी या गोष्टीची चिंता करण्याची गरज नाही. श्रद्धेने केलेली पूजा देखील तितकीच फलदायी मानली जाते. आता जाणून घेऊया गरोदर महिलांनी वटपौर्णिमेचे व्रत करावे का? गरोदरपणात महिलांच्या शरीराला अधिक पोषणाची आवश्यकता असते. गरोदर असताना महिलांना खाण्यापिण्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. या काळात डॉक्टर वेळेवर आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला देतात, कारण आई जे खाते त्याचा परिणाम गर्भातील बाळावर देखील होत असतो. त्यामुळे गरोदर महिलांनी कोणतेही व्रत किंवा उपवास करताना काळजी घेणे आवश्यक असते. त्यामुळे वटपौर्णिमेचे व्रत करताना तुम्ही तुमचे आरोग्य जपतच हे व्रत नक्की करू शकता. वटपौर्णिमेचे व्रत करायचे असल्यास गरोदर महिलांनी पूर्ण उपाशी राहू नये. दिवसभर काहीही न खाता राहणे किंवा पाणी पिणे हे आरोग्यासाठी योग्य ठरत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा कठोर उपवास टाळावा. तुम्हाला व्रत करायचे असल्यास आरोग्य जपून फळे, दूध, सुकामेवा किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करू शकता. त्यामुळे धार्मिक परंपरा देखील पाळली जाईल आणि आरोग्याची देखील काळजी घेतली जाईल. अनेक महिला फळाहार करून किंवा हलका आहार घेऊन हे व्रत करतात. मात्र तब्येतीला जर झेपत नसेल तर एखाद्या वर्षी व्रत नाही केले तरी चालेल. अशा वेळी केवळ तुम्ही वडाची पूजा करू शकता. व्रतापेक्षा आई आणि बाळाचे आरोग्य सर्वात महत्त्वाचे असते. धार्मिक श्रद्धेनुसार देवाला भक्ती आणि भावना महत्त्वाची असते. त्यामुळे उपवास केला नाही म्हणून चिंता करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मनातील श्रद्धा आणि प्रार्थना यालाच सर्वाधिक महत्त्व दिले जाते. म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही गरोदर असाल तर पूजा करा. मात्र पूजा करताना कोरडी पूजा करा. ओटी भरू नका, वडाला प्रदक्षिणा घालू नका. तसेच उपवास करताना स्वतःच्या तब्येतीची विशेष काळजी घ्या. अशा प्रकारे श्रद्धा आणि आरोग्य यांचा समतोल राखून गरोदर महिला वटपौर्णिमेचा सण आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा करू शकतात.